कसे आहात मित्रांनो? कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कसेबसे आम्ही आजीच्या गावी पोहोचलो. प्रवासात थोडी धावपळ झाली, त्यामुळे रात्री जेवण करून झोपायलाही उशीर झाला. पण आज सकाळची सुरुवात झाली ती एका सुंदर आणि शांत वातावरणात. चला तर मग तुम्हालाही घेऊन जातो आजीच्या गावातल्या या निसर्गरम्य वातावरणात. सकाळी आजीने आम्हाला एक खास काम सांगितलं. फणस काढायचा होता. त्यासाठी गावातील एका व्यक्तीला तिने बोलावलं होतं. चला तर मग बघूया फणस कसा काढतात ते. काकांकडे बघून मला वाटलं नाही ते इतक्या फास्ट वर चढतील, कारण फणसाचं झाड सरळ उभ्या पद्धतीचं होतं. बेलाचं फळ मी इथे एकदा आलेलो आजीच्या इथे, मला ते खायचं, मी खाल्लंय ना. पाणी मागून काय बोलतात तुमच्या इथे, ह्याला काय बोलतात? त्याला शेड बोलतो, असं छोटस शेड. शेड नाही, ती सगळी लाकडं उन्हाळ्यात जमा करून ठेवतात, म्हणजे पावसाळ्यात 3-4 महिने रानात जायची गरज नाही. आणि हे जर लाकडं घेताना पावसाळ्यात तर नीट बघून घ्यावी लागतात, कारण की त्यामध्ये साप, विंचू असे सगळे जनावर जाऊन बसलेले असू शकतात. म्हणून ते नीट काढताना नीट बघून घ्यायचं. तर आजी इथे एकटी राहते, पण एकटी राहून सुद्धा आजीने हा इतका परिसर फुलवला आहे, इतकी बाग, इतकी झाडं मोठी केली आहेत आजीने. खरंच हे सगळं बघून खरंच आजीचं खूप कौतुक वाटतं. आजीला मी विचारलं की तुम्ही इतकी झाडे कशी लावली, त्यावर आजी म्हणाली, मला लहानपणापासूनच झाडांची खूप आवड आहे. झाडं लावणं, रोपं लावणं, त्यांची निगा राखणं, काळजी घेणं, त्यांना पाणी देणं, हे आजीला लहानपणापासूनच आवडतं. एक काळ होता तेव्हा मी पण असं चढायचो गावाला. कधी? लहानपणी? लहानपणी नाही, असं हायस्कूल, कॉलेज. आम्ही आमच्या जंगलात जायचो, असंच शेतावर जायचो, असं आंबे काढायला स्वतःच्या शेतावरच्या, आणि दुसऱ्यांचे पण जायचो चोरायला. पण कोणाचं ओरडायचं नाही जास्त. एक किस्सा आहे, फक्त तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगेन. कधी? एवढं उंच चढले ते दादा, तेवढ्या उंच चढून बटरफ्लाय खूप छान आले. उंचवरून फणस पडला खाली तर मग तो जोरात मार बसतो ना फणसाला, मग खराब होतो फणस. पिकायला थोडं पिकलं तरी त्या बाजूचा भाग खराब होतो. म्हणून अलगद वरची दोरी पिशवी दिली, त्याच्यामध्ये फणस काढून टाकणार, दोरी खाली सोडणार. सांभाळून या. हो, एकदम स्ट्रेट आहे ना फणस, ते उभा आहे. काही फणस कसे आता ह्या आजीने लावलेलं आहे फणसाचं झाड, बघा ते किती वाढलं तरी. फणस पण खूप लागले. 2 वर्ष झाली लागतोय फणस ना. बघा एवढं लहान झाड आहे तरी पण. हे कसले आहेत? काय रोप आहे? औषध आहे ते, औषध आहे ते. साप चावतो त्याच्यावर, विंचू चावतो त्याच्यावर. बाजूला तुम्ही चला. नाही मी येतो खाली. पडलं रोप, हा कुठला आहे? काय हा रोप खाली झोपला. त्याच्यावर पाय पडला गुराचा. तुटलाय, बैल घुसतो ना, त्याने पाय दिलाय ते. अशी माती भुसभुशीत करून त्याच्यामध्ये मग रोप लावायला, मला वाटतं तुम्ही रजा कमी घेऊन आलात, नाही तर तुम्हाला बोललो असतो करांदी लावा. करांद्याला अळी करायला लागतात, ओळ्या अशा असं लाईन मध्ये ना. लाईन मध्ये गावाला ते अन्न लावायचे, कणका काय बोलायचे, खाली शेतावर लावायचे. सावकाशी म्हणा. बरोबर. बाजूला करा ती. हळू वाजायचे. बस. एक, दोन, तीन, चार फणस. पैसे घ्या. देश काढायला लागते. देश काढायला लागते. खाली करा.
कसलं आहे कापी आहे याचा घरा की कापी म्हणजे असा खोबऱ्यासारखा इधर असतो. देखो, इधर देख के बोलो. असं आपण नारळ आपण जे खातो पाणी त्याच्यामध्ये असतात ना ते कडक खायला, तो कापी गारा. आणि बरकी म्हणजे तो एकदम गिलगिलीत असतो तसा. तिथे कोणतरी बेडूक पाल या गोष्टींना खूप घाबरत असतो. हार काय ह्याला घातले तरी चालती, फुलं असली तरी चालती. हा काय आहे? ते आम्ही जात होतो वॉशरूमला तर बघा काय दिसलं, एक माणूस एवढा धावत घाबरत पळालाय ना, हा बाप रे बाप. हे बघा इथं वरती झूम करून दाखवतो. टॉयलेट आहे, तो टॉयलेट. मरायला बसलाय तिथे. चल पण खाली आता एवढं माणूस एवढा घाबरलेला आहे ना, गेला. ई करते नुसते. पाल बेल दिसला की ई. जाशील टॉयलेट असेल आता. काय बोला समजून नाही. उगाच दाखवायला मस्त चुपचाप बसलेला तो, खाली नसता आला. नाही आला असता तो. नाही तो ह्या चिकटणार आहे बेडूक हा. हा चिकटूनच बसतो इथं. बेडका विषय स्टॉप कर. चल ते इथं बघा नॅचरल एसी आहे इथं. थोडा पण गरम नाही वाटलं, फक्त एक पंखा पूर्ण गार. रात्री गार वारा, सकाळी तर थंडी. हा बघा हा आवळ्याचं झाड आहे. हे आजीने एवढे हा झाले तिथे बघ. हे बघा झाले आहेत. पण पूर्ण भरलेला असतो. पहिला भर आहे ना, हे बघा पहिला भर गेला, हा परत आला हे आता. बघा. ते खालची लाईन घे, खालची लाईन घे, खालची त्याच्या लाईन. खाली पण बघू शकता. हे बघा बाप खूप लागले. हे पूर्ण भरतो, पूर्ण. हे पूर्ण भरून असं गुच्छच्या गुच्छ पूर्ण भरून येतात. हे आवळ्याचं झाड आहे, इथे पेरूचं झाड. बटरफ्लाय नाही बाग बघा तुम्ही. हे पेरूचं. इथे पेरू पण येतात. सगळीच आता झाडं लावले आजी. पाऊस आला तर सगळं गेलं पडून. लास्ट टाइम आम्ही आलो तर इथून खूप पेरू काढले आम्ही आणि किती कापून काढले. कापून काढले आणि खाल्ले. फुलपाखरू भरपूर आलेत. काय सीझन आहे वाटतं आता. नाही असतो ते बेलाच्या झाडावर मला खूप 1 तास झाला बघा गाईस. 1 तास. 1 तासापासून तयार होते. आता कसं होणार? बरोबर. मग आता जायचंय, हे सगळं एवढं सगळं घालायचं तर मग तयार व्हायला टाइम तर लागणारच ना. साडी, बांगड्या, त्या बांगड्यांमध्ये पण आकार हिरव्या, पिवळ्या, निळ्या, तांबड्या. रामेश्वर, त्याच्यानंतर देवी आई यांच्या इथे आजीच्या गावी भवानी देवी आणि कुलदैवत गावातलं इथे. सुरुवातीला बोर्ड ते रात्री पाहिलं असं काय नाव आहे बोर्ड? रामेश्वर. तर मंडळी आजचा हा निसर्गरम्य अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आजीच्या गावातल्या आणखी एका सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद.